सुप्रभातं छात्राः रम्य संस्कृतं किं कर्तुं खाली दिलेले वाक्य लक्षपूर्वक वाचा. युवकः चित्रपटगृहं गच्छति चित्रपटं पश्यति च. तरुण चित्रपटगृहाला जातो आणि चित्रपट पाहतो. या ठिकाणी दोन क्रिया आहेत. पहिली क्रिया गच्छति, दुसरी क्रिया पश्यति. या ठिकाणी प्रश्न निर्माण करायचा. कसा? युवकः किमर्थं चित्रपटगृहं गच्छति. युवक कशाकरिता चित्रपटगृहाला जातो. त्याचं उत्तर बघा. युवकः चित्रपटं द्रष्टुं चित्रपटगृहं गच्छति. तरुण चित्रपट पाहण्याकरिता चित्रपटगृहं गच्छति, चित्रपटगृहाला जातो. या ठिकाणी जे वाक्य असेल ते वाक्यामध्ये प्रश्न करायचा आणि त्या वाक्याचं जे उत्तर असेल यामध्ये कशाकरिता या शब्दाचं जे उत्तर असेल त्याला तुमंतव्य असे म्हणतात. या ठिकाणी युवक चित्रपटगृहामध्ये जातो. कशाकरिता जातो? त्याचं उत्तर आहे चित्रपट पाहण्याकरिता. तर पाहण्याकरिता याच्याला संस्कृतमध्ये द्रष्टुम असे म्हणतात आणि हे दृश्य धातू त्याला तुम प्रत्यय लावल्यानंतर द्रष्टुम असं अव्यय तयार होतं. याला हेत्वर्थक म्हणजे हेतुअर्थक किंवा तुमंत अव्यय असे म्हणतात. पुढील वाक्य वाचा. बालकः गृहम् आगच्छन् जलं च अपिबन्. बालक घरी आले आणि पाणी प्याले. बालकः किमर्थं गृहम् आगच्छन्. मुलं कशाकरिता घरी आले. उत्तर आहे बालकः जलं पातुं गृहम् आगच्छन्. मुलं पाणी पिण्याकरिता घरी आले. या ठिकाणी पातुम हे तुमंत अव्यय आहे. हेत्वर्थक ज्याला म्हणतात. छात्रौ पुस्तकालयम् अगच्छताम्. दोन विद्यार्थी पुस्तकालयामध्ये गेले. किमर्थं. छात्रौ पठितुं पुस्तकालयम् अगच्छताम्. विद्यार्थी वाचण्याकरिता पुस्तकालयामध्ये गेले. मेघा फेनकं स्वीकरोति. मेघा साबण घेते. किमर्थं. कशाकरिता. मेघः वस्त्राणि प्रक्षालयितुं फेनकं स्वीकरोति. मेघा वस्त्र धुण्याकरिता साबण घेते. लक्ष द्या. द्रष्टुम, पातुम, पठितुम, प्रक्षालयितुम हे जे चार शब्द आहेत यांना अव्यय म्हणतात. पण हे कोणते अव्यय आहेत. इत्येतानी हेत्वर्थक अर्थात तुमंत अव्ययानी. ज्याच्या अंती तुम असा प्रत्यय लागतो त्या अव्ययांना तुमंत अव्यय असे म्हणतात. तुम आहे ज्याच्या अंती त्याला म्हणतात तुमंत. पठत अवगच्छत च. वाचा आणि जाणून घ्या. शुनकाः खादितुम् इच्छन्ति. कुत्रे खाऊ इच्छितात. अहम वक्तुम ऐच्छम. मी बोलू इच्छिले. भारवाहकः भारम ओढू शक्नोति. ओझे वाहणारा ओझे वाहू शकतो. ताः नार्यः रुचिरं पक्तुं शक्नुवन्ति. त्या स्त्रिया स्वादिष्ट पक्वान्न तयार करू शकतात. जनाः भोजनं कर्तुम् आरभन्त. लोक भोजन करण्याकरता आरंभ करतात किंवा लोकांनी भोजन करण्याकरता आरंभ केला. संभाषापत्रम ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल लहानपणी. तीच गोष्ट या ठिकाणी संस्कृतमध्ये या ठिकाणी दिलेली आहे. सिंहः रे मूषक दंडयामी त्वाम. हे उंदरा तुला मी दंड देणार. मूषक भोः अहम गम धातू आहे. त्याचं काय लिहायचं या ठिकाणी. गंतुम. या ठिकाणी काय लिहायचं आहे. गंतुम. रे मूषक इथं लिहायचं तुम्हाला गंतुम. गंतुम लिहायचं आहे गम धातूचं.
सिंह किमर्थम मुंचामी, कशाकरिता सोडू. अहम निद्रामग्न आसम, मी झोपलेलो होतो. त्वया मम निद्राभंग कृत, आणि तू माझा निद्राभंग केला, माझी झोप मोड केली. मूषकः महाराज एकवारं मुंचतु, महाराज एकदा सोडा. संकटकाले अहमपि तव सहाय्यम कर्तुम आगच्छामी. या ठिकाणी क्रू धातू आहे ना, तर याचा ठिकाणी कर्तुम असं लिहायचं. संकटकाले अहमपि सहाय्यम कर्तुम, क्रूचं कर्तुम, तुम लावायला की कर्तृम. अशा प्रकारे लिहा कर्तुम. क्रू कर्तुम आगच्छामी, मी सहाय्य करण्याकरता येईल. परंतु इदानीं मम बांधवान द्रष्टुम, इथं लिहायचं आहे द्रष्टुम. काय लिहायचं आहे द्रष्टुम. परंतु इदानीं मम बांधवान द्रष्टुम गच्छामी, कृपया मुंचतु, कृपा करून मला सोडा. चतुर्थ पदम लिखत, चौथे पद लिहा. गई गातुम, इथं लिहायचं आहे चतुर्थ पदम लिखत. त्रयी त्रातुम, गई गातुम, मिल मेलितुम, लिख लेखितुम. लेखितुम. इथे लिहायचं तुम्हाला कथयितुम, कथयितुम लिहायचं त्या ठिकाणी. त्यानंतर हंतुम, मनतुम, हंतुम मनतुम. तदनंतर लब्धुम, रबधुम लिहायचं. त्यानंतर बोद्धुम, योद्धुम. तदनंतर स्मर्तुम, कर्तुम. स्मर्तुम, कर्तुम. द्रष्टुम, स्पृष्टुम लिहा या ठिकाणी. यानंतर बघा तृतीय प्रश्न. धातोः हेत्वर्थकम अव्ययम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. हेत्वर्थक अव्ययांचा उपयोग करून वाक्य पुन्हा लिहा. तर जे कंसामध्ये धातू दिलेत यांच्या ठिकाणी तुम्हाला हेत्वर्थक प्रत्यय लावून त्याचे अव्यय तयार करायचे आहेत. तर शृगालः द्राक्षाफलम या ठिकाणी खाद आहे, तर खादेतुम लिहायचं. खादेतुम. त्यानंतर इथे पापिबय पातुम. नंतर इथे लभ आहे, तर इथं लब्धुम हे वरचं. त्यानंतर ह नाही इथं,
तर हे हंतुम लिहायचं. त्यानंतर क्रूचं इथं आपण लिहिलं होतं कर्तुम, ते कर्तुम लिहायचं. लिखचं या ठिकाणी आपण लिहिलं होतं लेखितुम. शृगालः द्राक्षाफलम द्राक्षाफलम खादितुम उत्पतती. कोल्हा द्राक्षे खाण्याकरता उड्या मारतो. द्वितीय वाक्य काकः जलम पापिव पातुम घटे उपविशती. कावळा पाणी पिण्याकरता घड्यावर बसतो. तृतीय वाक्य शृगाल मांसखंडम लब्धुम काकस्य स्तुतिम करोती. कोल्हा मांसाचा तुकडा खाण्याकरता किंवा मिळवण्याकरिता कावळ्याची स्तुती करतो. त्यानंतर भीमः हंचं हंतुम दुर्योधन कपटम अकरोत. भीमाला मारण्याकरता दुर्योधन कपट करतो. पाचवं वाक्य शशकः निद्राम क्रू आगच्छत. ससा झोप घेण्याकरता गेला. क्रूचं कर्तुम. तदनंतर सह पत्रम लिख लेखितुम लेखनीम स्वीकरोति. तो पत्र लिहिण्याकरिता लेखनी घेतो. अशा प्रकारे हे तुमंत अव्यय आहे.